मन मंदिरी मन मंदिरी मन मंदिरी 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 व्यासपीठावर गर्दी करू नका. गुरुला पूजिते मन मंदिरी गुरुला पूजिते मन मंदिरी गुरुला पूजितो मंदिरी गुरुला पूजितो मंदिरी गुरुला सर्वांनी वर हात करून टाळ्या गुरुला गजरात मन मंदिरी गुरुला पूजितो भारतातील दिव्य परंपरातील अर्वाचीन मार्ग राष्ट्रसंत सद्गुरु जनार्दन स्वामी गुरु मौनगिरीजी महाराज यांचे कृपा पात्र शिष्यानंत विभूषित श्री श्री गजराट महामंडलेश्वर स्वामी शिवगिरीजी महाराज राष्ट्रीय अध्यक्ष महाराष्ट्र राज्य आखाडा परिषद श्री पंचदशनाम जुना आखाडा नील पर्वत त्र्यंबकेश्वर पीठाधेश्वर यांचं आगमन या व्यासपीठावर झालेले सर्व ट्रस्टींच्या वतीने इथे बाबाजींचं पूजन संपन्न झालंय. आजच्या पंक्तीच्या अन्नदाते घेऊन पुष्पांच्या माळा पंचमन पुष्पांच्या माळा हो वाळू स्वामी जनार्दन भोळा जनार्दन भोळा भक्तांचा मेळा भक्तांचा मेळा जमोनी गोळा भक्ती रसात नाहून गेला माझ्या बाबांचे रूप मी आठवते. टाळी कमी वाजते हातवर करून टाळी टाळी मन मंदिरी मन मंदिरी मन मंदिरी सर्वांनी वर हात करून टाळ्यांच्या गजरात स्वागत करायचंय. मंदिरी 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 मन मंदिरी गुरुला पूजिते मन मंदिरी गुरु पूजिते मन मंदिरी गुरुला पूजिते मन मंदिरी गुरुला पूजिते मंदिरी गुरु महाराज 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 गुरु जय जय ब्रह्म सद्गुरु जय गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु जय गुरु महाराज गुरु जय जय ब्रह्म सद्गुरु जय गुरु महाराज स्वामी गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु श्री संत सद्गुरु जनार्दन स्वामी महाराज की पंढरीनाथ भगवान की जय. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु
विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ति द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमक्षादिलक्ष्यम् एकं नित्यमिमलमचलं सर्वदी साक्षभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। कैलासराना शिवचंद्रमौळे फणींद्रमाथा मुकुटी जळाली कारुण्य सिंधु भव दुःखहारी तुझवीन शंभो मज कोण तारी। सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते। मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वादात्मजं वानरयुतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। वन्दे देवमापतिं सुरगुरुं वन्दे जगत्कारणं वन्दे पद्मं भूषणं मृगधरं वन्दे पशूनां पति वन्दे सुरेशशांग वन्दे नयनं वन्दे मुकुन्दं प्रियं वन्दे भक्तजनाश्रयं च वरदं वन्दे शिवं शङ्करं वन्दे शिवं शङ्करं। नमः पार्वते पते हर हर महादेव। गोपाल श्री गुरुदेव सद्गुरु जनार्दन स्वामी महाराज की जय। सर्वदेश्वर भगवान त्र्यंबकेश्वर महाराज सब संतन की सनातन धर्म की हनुमान की सियावर रामचंद्र कुंडलिका वरदे विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। श्री संत
संत सद्गुरु जनार्दन स्वामी महाराज छत्रपती शिवाजी महाराज की जय. सर्वांनी 2 मिनिटं या ठिकाणी भजन करूया. हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे. 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 काशी विश्वनाथ गंगे. काशी विश्वनाथ गंगे. काशी अमरनाथ गंगे. काशी अमरनाथ गंगे. हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ 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 गंगे. जनार्दन जनार्दन सद्गुरु स्वामी जनार्दन. 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 सद्गुरु स्वामी जनार्दन. सद्गुरु स्वामी जनार्दन. स्वामी जनार्दन. सद्गुरु स्वामी जय हो. जनार्दन जनार्दन सद्गुरु स्वामी जनार्दन. जनार्दन जनार्दन सद्गुरु स्वामी जनार्दन. सर्वांचे हात वरती आणि जागेवर उभं राहायचं. फक्त मोजून 2 मिनिट, जास्त वेळ नाही कारण वेळ झालेला आहे. सर्वांचे हात आहे दाखवा. वा वा इकडं बघा. हात हात खाली नको वरती. हा बालगोपाल. रामकृष्ण हरी जय जय. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी जय जय. रामकृष्ण जय हो. कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. सर्वांनी जय हो. पांडुरंग हरी जय जय पांडुरंग हरी. 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 राम 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 कृष्ण हरी. राम कृष्ण हरी. राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय हरी. हो. राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी.
जय हो. जय भोले. सर्वांनी नमः शिवाय बोलो ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय बोलो ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय बोलो ओम नमः शिवाय. जय शंभो. शिवाय बोलो नमः शिवाय. ओम नमः शिवाय बोलो नमः शिवाय. झूमो नाचो गाओ हे भोलेनाथ. भोलेनाथ भोलेनाथ तेरे दरबार में सब आओ. झूमो नाचो गाओ. हे भोले बाबा हे भोले बाबा हे भोले बाबा. डम डम डमरू बजे ओम नमः शिवाय. डम डम डमरू बोले ओम नमः शिवाय. बम बम शंख बोले ओम नमः शिवाय. बम बम शंख बोले ओम नमः शिवाय. भोले के भक्त बोले ओम नमः शिवाय. भोले के भक्त बोले ओम नमः शिवाय. घन घन घंट बजे ओम नमः शिवाय. घर घर घंट बोले ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय बोलो ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय बोलो ओम नमः शिवाय. जय शंभो. ओम नमः शिवाय बोलो ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय बोलो भोले भोले बाबा बोलो ओम ओए भोले बाबा भोले बाबा. ओम नमः भोले शिवाय. बाबा. ओम नमः शिवाय. ओम नमः ओम नमः हर हर महादेव. पार्वती पति शंभो शिवस्वरूप राष्ट्रसंत जनार्दन स्वामी गुरुमाऊलीच्या कृपेनं पांडुरंगाच्या या पवित्र पंढरपुराच्या या सानिध्यामध्ये भगवंताच्या चरणाजवळ सहवासात सानिध्यात शिवमहापुराण कथा आपण सर्वजण श्रवण करणार आहात. त्यानिमित्तानं अखंड हरिनाम सप्ताह
ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण आणि या ठिकाणी सुरू असलेलं शिवमहापुराण कथा श्री क्षेत्र पंढरपूर वळदगाव तालुका जिल्हा छत्रपती संभाजीनगर अशा या पवित्र स्थानावरती आपण आज 5वा दिवस आहे आणि विशेष करून सर्व भाविक भक्तगण माता भगिनी मोठ्या संख्येनं उपस्थित आहात. तुम्ही सर्व संतवृंद, वंदनीय पूजनीय सर्व महात्मा, बालक बाबा असेल, वाल्मिक महाराज असेल, दत्त महाराज असेल, विश्वर आमचे मेघने सर, आणखीन चंदू आहे, दीपक आहे, ऋषी काय नाव ऋषी, हां सर्व ऋषी मुनी सर्व आहे. सर्वांच्या टाळ्याच्या गजरात स्वागत करू. विशेषतः या ठिकाणचे विश्वस्त सर्व अतिशय तळमळीनं रात्रंदिवस उभा आहे. कार्यक्रम करणं हे काही सोपं नसतं, एक जबाबदारी असते. परमेश्वरानं, भगवान शिवशंकरानं आणि पांडुरंगानं चांगलं कार्य त्यांच्याकडनं करून घेतलं. सत्कार्य स्वधर्म निधनम श्रेय परधर्म भवावया. स्वतःचा धर्म काय आहे आणि तो परिपूर्ण ते आज या ठिकाणी त्यांच्या हातून होत आहे. विशेषतः मंडळाचं जे काही या ठिकाणी समिती आहे, अध्यक्ष आहे राजेंद्र पाटील पवार, सचिव आप्पासाहेब आहे, पाटील झळके कोषाध्यक्ष आहे, रत्नाकर पाटील शिंदे, विश्वस्त परत हरीश साबळे, कृष्णा पाटील आहे झळके, हरिभाऊ शेळके आणि बळकटलाल जयस्वाल हे सर्व या ठिकाणी रात्रीचे दिवस करत आहे. त्यांचं आपण टाळ्याच्या गजरात स्वागत करूया. त्यांना सहकार्य करणारं सर्व भाविक भक्तमंडळ अतिशय तोलामोलानं सहकार्य करत आहात. आणि विशेष आज इथं सर्व माझ्या सर्व भगिनी उपस्थित आहे आणि ववाळी त्यांच्याच दारात आहे. आज दिवसभर अशी गर्दी केली, म्हटलं आता काय करावं, म्हटलं यांना पत्ता सांगितला कोणी. मग आम्ही फोन केला, ही सगळी गर्दी इथं, प्रत्येकजण म्हणे आमच्या इथं या. ठीक आहे, आपली श्रद्धा, आपली भक्ती, आपली निष्ठा, त्याला वंदन केलं पाहिजे. आणि आपण आता सर्वजण काय ऐकणार आहोत? शिव महापुराण श्रवण करणार आहोत. तुम्हाला शिवचा अर्थ माहिती आहे? कल्याण. कोणाचंही कल्याण. भगवान विष्णू हे सागरात असतात. सागर हा विशाल असतो, व्यापक असतो. जिथं व्यापकता आहे ते विष्णू आहे. माणसाचं मन संकुचित नसावं. कसं असावं? शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिविद्यानगम्यं वन्दे विष्णु भवभयहरणं सर्वलोकैकनाथं. वंदे विष्णू भवभयारणम. सर्व लोक असे भगवान विष्णू आहे. म्हणजे व्यापकता आहे, जिथं संकुचितपणा नाही आहे. परमार्थ हा संकुचितचा नाही आहे, व्यापकता लागते. भगवान विष्णू क्षीरसागरावर आहे. आणि जवळ कोण आहे? चरणाजवळ लक्ष्मी आहे. कारण चंद्र तेथे चंद्रिका, शंभू तेथे अंबिका. बरोबर आहे का नाही? चंद्र तेथे चंद्रिका,
शंभो तेथे अंबिका आणि संत तेथे विवेक असं नाही. जिथं संत आहे तिथं विवेक आहे. म्हणून आपण भाग्यवान आहात, अतिभाग्यवान. भगवान शिव याने कल्याण, आपलं कल्याण व्हावं असं वाटत असेल तर आपल्या देवघरात भगवान शिव हे पाहिजे. कोणाच्या घरात शिव आहे? भगवान शंकर. कोणाच्या? वा वा, सगळ्यांच्याच आहे. धन्यवाद. जिथं भगवान शिव आहे तिथं काही कमी नाही आहे. भगवान विष्णू कोणाच्या घरात आहे? शालिग्राम. भगवान विष्णू किंमत कमी आपण ते नाही का आपण ठेवलेलं असतो. लंगडा ग लंगडा, लंगडा ग लंगडा, देव एक पायानं लंगडा. लंगडा ग लंगडा, लंगडा ग लंगडा, देव एक पायाने लंगडा. देवाचा देवा बाई ठकरा, देवाचा देवा रंगणात आहे ना, मग तेच विष्णू आहे. वेगळे थोडे आहे. कृष्ण जरी असले, राम जरी असले, पांडुरंग जरी असले, ते कोण आहे? विष्णूच आहे. कपडे जरी आमच्या अंगावर भगव आहे, तुमच्या अंगावर, पण त्याच्यातला धागा एकच आहे. आपल्याला एक तो आपला तो देव, आपुला तो एक देव करो निघावा. म्हणून हे लक्षात राहू दे जरा. हे देवघर आता कसं असावं हे सांगतोय तुम्हाला. घरात आता देवघराची रचना आज तुम्हाला कळणार आहे. भगवान शिवजी झाले, भगवान विष्णू झाले, आता लक्ष्मी म्हणजे आपले कुलदैवता म्हणजे पार्वती. श्रद्धा म्हणजे पार्वती आहे. प्रत्येकाच्या घरात कुलदैवतेच्या रूपानं कोण राहतं? पार्वती राहते. आहे का प्रत्येकाच्या घरात कुलदैवता? आहे. झाले. मग आले गणपती बाप्पा, बुद्धीचे देवता. प्रत्येकाच्या घरात पूजनासाठी गणपती आहे. आणि एक सूर्यनारायण, हे पंचायतन म्हणतात. त्याला काय म्हणतात? शिव. हे आपल्या घरात हे 5 देवता पाहिजे. त्याला देवघर म्हणतात. त्याला काय म्हणतात? देवघर. आम्ही एका घरात गेलो म्हणे, बाबा देवघर पहा, एवढे देव होते. ज्या यात्रेला गेले आणलं धरून. असं नका करू. देवघर असं सुटसुटीत पाहिजे. हे पंचायतन पाहिजे फक्त 5. आलं लक्षात? ह्या गावाला जायचं, तो फोटो तो बऱ्याचशा देवाला गंधच लावायला नव्हता. म्हणे बाबा आज एवढे, उद्या एवढे, परवा एवढे. असं नाही चालत. थोडं पाहिजे पण गोड पाहिजे. लक्षात राहू द्या इथून पुढं. म्हणून तुम्ही भाग्यवान आहेत. त्यातल्या त्यात गरुड घंटी पाहिजे. काय पाहिजे? गरुड घंटी वाजल्याशिवाय पूजाला सुरुवात करायची नाही. बरोबर आहे? म्हणजे पूजाला देव घ्यायच्या अगोदर घंटी वाजली पाहिजे की देवा आम्ही आमंत्रित करताय, या. गरुडावर बैसोनी, गरुडावर बैसोनी, माझा कैवारी आला, माझा कैवारी आला. येई हो विठ्ठले माझे बाहुले, येई हो विठ्ठले. गरुड घंटी ज्यावेळेस आपण नैवेद्य दाखवतो त्यावेळेस सुद्धा काय झालं पाहिजे? वाजली पाहिजे. काही काहीच्या एवढ्या नाही, ते वाजत नाही, कळत नाही. घंटी असं मस्त ठेवा, मोठे ठेवा. असं त्याला देवाशे बसलेले बघा आमचे गरुड भगवान असं त्या घंटीवरती. जिथं गरुड घंटी राहते तिथं सर्प येत नसतात कधी. आणि आमच्याकडे काल आम्ही कथा केली. आमचे खूप सर्व भक्तगण कथेला येऊन बसले. आणि मग काय आल्यानंतर त्यांच्या खुर्चीजवळच मस्त असं करत होते. बरोबर आहे का? असं बसले. आणि थोडी लाईट गेली, त्यांनी थोडा फुसकारा मारला. याला वाटलं फुसकून आवाज काय कुठं आलेला आहे तो आता दर कथा लिहिले ते आलेले आहे ना. हा फुसकारा मारला. मग पाहता तो ओरिजिनल. पण हे बघा भाग्यवान असतो. दर्शन झालं ठीक आहे, परंतु नमस्कार दुरून करायचा आहे. नेत्र वा भोले बाबा या या या. नागेंद्र हराय त्रिलोचनाय भस्मांगरागाय नमः शिवाय. सिद्धाय शुद्धाय दिगंबराय
तस्मै नकाराय नमः शिवाय. लक्षात राहू द्या, एक एक सांगायचं आहे. त्यानंतर गरुड घंटी झाली. संध्याकाळी देवाला आपण शयन करतो त्यावेळेस एकही फूल देवघरात नसावं. शृंगार केलेला पाहिजे, पण रात्री झोपताना सगळेचे सगळे फुलं देवाचे काढून घ्यायचे. काही काही लोक तसेच फुलं ठेवतात, नाही ठेवायचे. झालं. त्यानंतर एक शंख पाहिजे. काय पाहिजे? प्रत्येकाच्या याच्यात शंखात पाणी भरून ठेवायचं. एखादा मुलगा गुंगा असेल त्याला ते शंखातलं पाणी प्यायला दिलं तो बोलायला लागतो. शंख घरात पाहिजे. बुद्धी नसेल तर त्या मुलाला फक्त भगवान शंकराच्या पिंडीजवळ जायचं. म्हणजे एकदम अल्पबुद्धी, त्याची बुद्धीच काम करत नसेल तर त्या मुलाला पाठवायचं. एक दिवा महादेवाच्या पिंडीजवळ आणि कमळाचं फुल व्हायला लावायचं. एकदम बुद्धिमान मुलगा होतो. काय व्हायचं? कमळाचं फूल आणि काय एक दिवा लावायचा. लक्षात राहू द्या. मुला जा बाळा, आज प्रदोषी जा, सोमवार आहे, एवढं करू नये. एक शंख पाहिजे आणि त्या शंखाचं पाणी सगळ्या घरात शिंपडायचं, आपल्या अंगावर शिंपडायचं. आरतीनंतर शिंपडतं बघा, चांगलं असतं. आणि म्हणून एक शंख पाहिजे. शालिग्राम पाहिजे, शालिग्राम चांगला असतो. हे सगळ्या गोष्टी माहिती पाहिजे, जेणेकरून गदा, चक्र, शंख आणि पद्म, हे पद्म पण पाहिजे. जे ह्या घरामध्ये आम्ही मुद्दाम कधी कधी बघतो, या अशा गोष्टी असल्या का देव तिथं वास करतो. आणि म्हणून आपलं भाग्य आहे की जेणेकरून शिवमहापुराण कथा आपण आज श्रवण करत आहात. अतिशय सुंदर आणि अतिशय या ठिकाणी ज्ञानाची गंगा म्हणजे शिवमहापुराण आहे. नुसते ज्ञान वेळेस आपल्याला वाटलं की आज शिवमहापुराण कथा श्रवण करायला असं मनात आलं, त्या क्षणाला आपलं पुण्य फळाला आलं म्हणून समजायचं. नुसते रस्त्याला जरी लागलं आपण की आज आपण कथा श्रवण करायला चाललो, फार भाग्य असतं तुमचं की जे येतं इथून बसतात. भगवान शंकराची इच्छा असेल तरच येतं, नाहीतर त्यालाच बसल इथं एंट्री आहे, नाहीतर नो एंट्री. जन्मो जन्मिया बहु पुण्य केले. जन्मो जन्मिया बहु पुण्य केले देवाया विठ्ठले कृपा केली, कृपा केली. जन्मोजन्मी आम्ही, जन्मोजन्मी ओ जन्मोनी संसारा आलो त्यांचा दास. जन्मोनी संसारा झालो त्यांचा दास. माझा तो विश्वास, माझा तो विश्वास, माझा तो विश्वास. पांडुरंगे जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले. जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले. जन्मोजन्म खूप जन्माचं पुण्य लागतं तेव्हा ही कथा श्रवण करायला भेटते. आता उपमन्यूने कालची कथा आहे, लक्षात असेल काय मागितलं होतं आणि काय दिलं देवाने. त्या उपमन्यूला एवढं ज्ञान दिलं. भगवान श्रीकृष्ण समोर आले आणि उपमन्यूने सांगितलं की तपश्चर्या करायची. भगवंता तुम्हाला तपश्चर्या, माझ्यासारखी तपश्चर्या करा. भगवान श्रीकृष्ण कैलासात गेले, अशी कथा येते. शिवमा बारकाईने ऐकताय ना तुम्ही सगळे. कैलासात गेले, काही वर्ष तपश्चर्या केली आणि भगवान शिव आणि पार्वती प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्णासमोर आहे. भगवान श्रीकृष्णाने हात जोडले आणि हात जोडल्यानंतर भगवंताच्या भोलेनाथ बाबाच्या मुखातून आलं की कृष्णा, आज तू माझा भक्त आहेस, बोल तुला काय वरदान पाहिजे असेल माग. आता वरदाने देव म्हणतोय की माग. आता तुम्हाला जर म्हणले देव, महादेव आले अचानक आणि म्हणले बोल बाळा काय पाहिजे, तुम्ही काय मागणार? बोला ना काय मागणार? देव जर साक्षात तुमच्या समोर येऊन बोल काय झालं,
आता दिवाळीचे दिवस चालू देवा. इथं फार 5 गोष्टी मागितलेल्या आहे देवाने, 7 गोष्टी मागितलेल्या. स्वतः भगवान श्रीकृष्णाने मागितले. उपमन्यू भेटले आणि सांगितलं देवाजवळ तुम्हाला जे मागायचं ते मागून घ्या. आता भगवान शंकर तुमच्यावर प्रसन्न आहे, आता तुम्हाला मागायला काय हरकत नाही. त्यावेळेस भगवान श्रीकृष्ण अगदी इथं 7 गोष्टी मागताय. खूप गोड आहे, ऐकण्यासारखं आहे की ज्यावेळेस विशेषतः भगवान श्रीकृष्णाने अगोदर स्तुती केली, त्याच्यानंतर स्तोत्र म्हटले. म्हणजे देवापुढं गेलं का स्तुती करावा, अगोदर पहिल्यांदा स्तुती करावी. जसं आपण म्हणतो ना, कैलास राना शिवचंद्र मौळी फणींद्रमाता मुकुटी जळाळी कारुण्य सिंधू भवदुःखहारी तुझवीर शंभो मद कोण तारी कीर्ती हरा. हो, याला स्तुती म्हणतात. नंतर स्तोत्र म्हणावं देवापुढे गेल्यानंतर. आता जसं आपण म्हणतो ना, नमामि शमेशान निर्वाण रूपं विभुव्यापकं ब्रह्मवेद स्वरूपं विभुव्यापकं ब्रह्मवेद अजं निर्गुणं निर्विकल्पं निरीहं चिदाकाशमाकाशवासं भजेऽहं. नमामि शमीशान निर्वाणरूपं विभुव्यापकं ब्रह्मवेद स्वरूपं. याला स्तोत्र म्हणतात. पहिला आहे स्तुती, त्याच्यानंतर 2 नंबरला काय आलं, स्तोत्र. आता आहे प्रार्थना. देवापुढं प्रार्थना करायची. काही लोक द्यायची दान देगा देवा तुझा विसरण व्हावा गुण गायनावडी हेची माझी न लगे मुक्त्याने प्रार्थना करा. आपण काही लोक, आपण नाही पहिली जुनी शाळेमध्ये प्रार्थना असायची, प्रार्थना करा. खरा तो एकची धर्म जगाला प्रेम. ही झाली प्रार्थना. आता आहे अर्चना. 4थी अर्चना आहे. आता म्हणून अर्चन काय भानगडे, हे बघा, अर्चन भक्ती फार महत्त्वाची आहे. जशी 9 विधा भक्ती आहे. आता कैलास भगवान श्रीकृष्णाने एवढं केलं, स्तुती केली, भगवान शंकर फारच प्रसन्न झाले. पहिल्यांदा मागितलं की भगवानता मी तुमची आज प्रार्थना केली आहे, तुम्ही माझ्यावर प्रसन्न झालेले आहे. आजपासून मला या ठिकाणी जे मी मागतो आहे ते द्याल. नक्कीच म्हटले. सांगितलं की देवा माझी जी बुद्धी आहे तुमच्या चरणावरती आणि शिवभक्तीवरती कायम राहू द्या. हे भगवान श्रीकृष्णाने पाहिलं. माझी बुद्धी धर्मरत राहू द्या आणि ही बुद्धी कायम भगवंताच्या शिवमय अगदी वातावरणात आणि भगवान शंकराच्या चरणावर. दुसरं मागितलं माझे यश सदा अविचल राहू द्या. म्हणजे जे यश राहील ते सगळं कायम टिकून राहू द्या. त्यानंतर तिसरं मागितलं म्हणजे या सांगितलं की ज्यावेळेस निकट म्हणजे कायमचं तुमच्या चरणजवळ राहू द्या. निरंतर आपली जी काही भक्ती आहे मला कायम ती द्या. त्यानंतर सांगितलं की प्रथम जी काही मला पहिली पत्नी आहे अशा प्रत्येक पत्नीला 10 पुत्र होऊ द्या. काय सांगितलं भगवान श्रीकृष्ण मागता येते. आणि ज्यावेळेस मी संग्राम करेल त्यावेळेस मला कोणी अहंकारी शत्रू जर समोर आला तर मला कधीही अपयश येऊ देऊ नका. शत्रूपासून प्रत्येक शत्रूचा माझ्या हातून हे होऊ द्या. आणि त्यानंतर असं सांगितलेले आहे की योगी महापुरुष मला कायम प्रिय राहू द्या. याचा अर्थ संत हे मला कायम प्रिय राहू द्या. असं 8 वेळेस मागितलं. भगवान शंकर म्हणतात की अरे कृष्णा 8 वेळेस नाही 1000 वेळेस तुला हे वरदान देतो आजपासून. खूप सुंदर आहे. असं वरदान गोड मागितल्यानंतर भगवान श्रीकृष्णाने हात जोडले, प्रार्थना केली आणि त्या ठिकाणून कैलासातून भगवान श्रीकृष्ण निघाले. आणि त्यावेळेस भगवान शंकराने सांगितलं की जा
कृष्णा मी एक वरदान देतो तुला, वीरवान, वीर्यवान आणि वीरता असलेला सांब नावाचा मुलगा तुला प्राप्त होईल. पुत्र संतान नव्हती ना अजून. किती गोड आहे. म्हणजे काय काय देत नाही देव, पण मागता आलं पाहिजे. कर दिया माला माल मेरे भोले ने, कर दिया माला माल मेरे भोले ने, लुटा दिया भंडार मेरे भोले ने, कर दिया माला माल मेरे भोले ने. जो जैसे भाव से आया वैसा ही फल पाया, मेरे भोले बाबा ने उसको खाली हाथ ना लाया. कर दिया माला माल मेरे भोले ने, लुटा दिया भंडार मेरे भोले ने, भोले ने. कर दिया माला माल मेरे भोले ने, लुटा दिया भंडार मेरे भोले ने. भक्तों की तूने भोले बिगड़ी बनाई है, भक्तों की भोले तूने बिगड़ी बनाई है. दर्शन तेरे करके, हो दर्शन तेरे करके मन हर्षित रे. कर दिया माला माल मेरे भोले, भोले ने. कर दिया माला माल मेरे भोले ने, लुटा दिया भंडार मेरे भोले ने. म्हणून भोले बाबा आहे त्यांचा आपण शिवमहापुराण कथा श्रवण करत आहोत. एक असं आहे, केलं तर खूप छान आहे. लोक एवढं काही करून बसतात. घेण्यासारखं आहे, लिहिण्यासारखं आहे, मनात ठेवण्यासारखं आहे. एक असे काही फुलं आहे भगवान. आता आम्ही इथं गेलो पाठीमागं मंदिरात, खूप स्वाभिमान आणि अभिमान वाटला की त्या सगळ्या महिला अशा उभ्या होत्या आणि त्यांच्यामध्ये एक ज्यांना चालता येत नाही अशा एक माताजी होत्या. वा वा म्हटलं, बाबाजी बरं झाले आले म्हणते मी. आणि एवढा शृंगार केला होता देवाचा फुलांनी. अक्षरशः जो कोणी भगवान शंकराचा शृंगार करतो ना फुलांनी, त्याचं घर कायम शृंगारित, इतकं भरभरून देतो भोले बाबा. फक्त शृंगार करायचा देवा. फुलाचा जास्त काही लागत नाही. कशाचा? फुलं कोणते घ्या, जे दिसेल ते. असं नाही की हेच फुल पाहिजे, त्याला जे असेल ते कसेही फुलं टाका, ते भोले बाबा आहे वा टाका. असे काही काही. आता आम्ही मागच्या वेळेस सांगितलं होतं की चांदणीचं झाड असतं ना, त्याची 12 सोमवार 12च फुलं व्हायची आणि ओम शिवाय वशी हा मंत्र म्हणायचा. कोणता म्हणायचा? ओम शिवाय. म्हणजे 12 सोमवार करून पाहिजे आणि 12च फुलं महादेवाला. प्रत्येक फुलाच्या वेळेस हा मंत्र म्हणायचा. चांदणीचं झाड माहिती आहे सगळ्याला, सफेद फुल असतं 5 पाकळ्याचं. चांदणीचं प्रत्येकाच्या दारात असतं, बरोबर आहे का नाही? पाहिलेले तुम्ही. मंत्र कोणता म्हणायचा? ओम शिवाय. असे 4-5 गोष्टी सांगून जातो. आज वेळ आहे तर आज काही नाही, आज वाजू द्या 2-2:30 वाजेपर्यंत. 9 वाजता सोडणार आहे. टायमिंगच्या पुढे जाणार नाही, काळजी नका करू. कारण महाप्रसाद असतो, वेळ होता कामा नये. उद्या परवा एकादशी आहे, देव उठणे एकादशी फार महत्त्वाची आहे. आज कोणी कोणी आवळ्याची पूजा केली? वा वा, नक्की भाग्यवान आहे तुम्ही. काल सांगितलं, आज लगेच कोणाला कोणाला माहिती होतं आवळ्याची पूजा करावी, आवळ्या झाडाची. सगळ्याच प्रत्येकाच्या दारात आवळा पाहिजे. आवळा हे सगळे देव तिथे येऊन बसतात आवळ्याच्या झाडाखाली. जसं बेलाचं झाड आहे ना, तसं आवळ्याचं झाड आहे. त्याला कधी कधी कच्चं दूध वाहतात. आज भगवान लक्ष्मी नारायण स्वतः भगवान शिव पार्वती येऊन बसलेले असतात, म्हणून कच्च्या दुधाचा अभिषेक करतात तिथं आवळ्याच्या झाडाला. आणि एक दिवा लावायचा, एक दोरा घ्यायचा आणि आवळ्याच्या झाडाला बांधायचा, हळद कुंकू टाकायचे, नमस्कार करायचा. लक्ष्मीनारायण आपल्या घरात कायमचा प्रवास. म्हणून आजची आवळ्याची पूजा आहे.
आता ज्यांनी केलं त्यांनी केली, उद्या मात्र दुसरी पूजा सांगून देऊ. म्हणजे काही काही लक्षात नाही राहत. आवळ्याची पूजा केली असेल, खूप चांगलं आहे. आज ते देवाचं कृपेने आज तो दिवस आहे. आज आम्ही एका काकांच्या गाडीची पूजा केली, त्यांना म्हणलं आजच आणा शुक्रवारी, आजचा दिवस लक्ष्मीजी येण्याचा दिवस आहे. आणि आजच त्यांनी एवढे तिकडे गेले, पार कुठल्या भागात गेले का म्हणून, त्या आपले कर्नाटक तिथून बाबाजी लगेच गाडी घेऊन येतो म्हणे. आणि आज लगेच त्याच गाडीत आणलं. म्हणजे आजचा लक्ष्मी येण्याचा टाईम शुक्रवार. काही काही लोक शनिवारी गाडी घेतात. हे बघा, मंगळवारच्या दिवशी कधी उधेरी करायची नाही आणि उधेरी घ्यायची नाही. कधी जन्मभर संपत नाही. आणि जो देतो, लिहून देतो ना, तोही संपतो, आणि जो घेतो तोही संपतो मंगळवारच्या दिवशी. माहिती आहे तर तुम्हाला? कधी नाही ना. मग आता हे प्रवचन करू का शिवमहापुराण करू? म्हणजे सगळी माहिती द्यायला 2-3 तास लागेल, जास्त नाही. फार सुंदर आहे. हे सगळ्या गोष्टी बारकाईने आपल्याला माहिती पाहिजे. म्हणून आपल्याला आपल्या जीवनामध्ये आपल्याला एक वैद्यनाथ आहे आणि एक वैद्यनाथ आहे. झारखंडाला वैद्यनाथ आहे आणि आपल्या इथलं वैद्यनाथ आहे. कुठं? परळी बैजनाथ. कोण गेलं परळी बैजनाथला? जो परळी बैजनाथला जातो, एक लक्षात घ्या, त्याचे सगळे रोग नाहीसे होतात. महारोग नाहीसा होतो. परळी बैजनाथला देवाला स्पर्श करायचा असतो, ते नाडी चेक करतो आपल्या लगेच. कारण त्याला काय म्हटलेलं आहे? वैद्यनाथ देव. म्हणजे सगळ्या रोगावर निवारण करणारा कोण आहे? देवादिदेव वैद्यनाथ. म्हणून देवाला स्पर्श करायचा. तिथं देवाला स्पर्श करू देतात. कोणाला? त्या देवाला. असा स्पर्श केला का देव आपली नाडी धरतो. आजपासून सगळे रोग गेले तुझी, उद्यापासून जा तिकडं. किती गोड आहे. आणि ही कथा फार सुंदर आहे. तिथली अतिशय सुंदर कथा आहे परळी बैजनाथची. 2 कथा आहे परळी बैजनाथच्या. त्या ठिकाणी म्हणजे गुरु वैद्यनाथ आहे ना, दररोज भगवान शंकराचे तिथं फुलं आणायचे, खूप पूजा करायची, आणि जेवढ्या जडीबुट्या आहे ना तेवढ्या जमा करायचे. पण मग भगवान शंकराची पूजा करता 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 फुलं वाहता वाहता भगवान शंकर त्याच्या याने प्रसन्न झाले की बोल काय पाहिजे. म्हणे देवा, मला ह्या जंगलातल्या जेवढ्या जडीबुट्या आहे तेवढ्या मला माहिती पाहिजे. भोलेनाथ बाबांनी सांगितलं, बाबा जात आता असतो, तुला जिथं जाईल तिथं तुला त्या ही कोणती जडीबुटी हे सगळं. आणि मग सांगितलं, देवा मग तुम्ही जर मला एवढं ज्ञान दिलं तर मग इथंच राहा ना. कोण म्हणतं? आता भक्त भोळं बाबा येतं. भगवान शंकरांनी सांगितलं काय हरकत नाही, मी तर राहील. मग काय करायचं? म्हणून माझं काम आजपासून तुम्ही करायचं. काय भोले बाबा सांगितलं, हा तथा असते, इथं थांबतो. म्हणून त्या ठिकाणी गेलं का हात लावला का देव आपलं सगळं. आणि विशेष म्हणजे त्या ठिकाणी बेलाचं पान आणि गंगेचं पाणी व्हावं लागतं. काय परळी बैजनाथला काय व्हायचं राहतं? एक बेलाचं पान आणि गंगेचं पाणी व्हायचं. लगेच भगवंत सांगतो, जा काहीच शारीरिक रोग असेल तर मी निवारण करतो, काळजी करू नका. तर तिथं बेलाचं पान आणि गंगेचं पाणी घेऊनच जायचं, जाताना विसरायचंच नाही. आणि म्हणून ज्या वेळेस समुद्र मंथन झालं आणि समुद्र मंथन झाल्यानंतर जे कुंभ होतं, जे अमृताचं कुंड जेवढं मोठं, ते भगवान विष्णूने कोणाकडे सांभाळायला दिलं? भगवान शंकराकडे सांभाळायला दिलं. ती जागा आहे ती. कोणती? परळी बैजनाथ. कोण कोण गेलं आता परत वर बोटका राहिलेले असेल तर जाऊन या, सोडू नका असे देवा. दरवर्षी एक ज्योतिर्लिंग करावं. काय फरक पडतो? आपण म्हणतो चौराष्ट्रे सोमनाथंच श्रीशैल्यम मल्लिकार्जुनम उज्जैन्या महाकालम ओंकार ममलेश्वरम केदार हिमपृष्ठे भीमशंकर वाराणसेच विषेक त्र्यंबकेश्वर
त्र्यंबकं गौतमी तटे वैद्यनाथ चिताभू नागेशं दारुकावळे द्वादशैतानि नामानि प्रातर्स्थाय पठे सप्त जन्म कृतं पापं स्मरणीयं विनश्यति सप्त जन्म कृतं पापं नुसतं स्मरण केलं तरी खाक होऊन जातं. म्हणून तो अमृताचा कुंभ भगवान शंकराच्या पिंडीजवळ ठेवला. मंथन झाल्या झाल्या किती भाग्यवान आहे. आणि ते कळालं राक्षसाला, अरे या दंडकारण्यामध्ये हे अमृताचं कुंभ ठेवलेलं आहे. तेवढ्यात ते कुंभ घ्यायला ते सगळे राक्षस जाणार अमृताचं ते, तेवढ्यात भगवान शंकरानं अशी ज्वाला निर्माण केली आणि सगळे राक्षस त्या ठिकाणी जाळून टाकले. एकही राक्षस ठेवला. शिव 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 आदि अनंत शिव आदि अनंत शिव भोले महादेवा आदि अनंत शिव आदि अनंत शिव भोले महादेवा शेल श्रूल शक विशाल जटाजूट चंद्रभाल लिंग की तिरंग लाल विमल नीरवाल लोचन की गोरी गाल चंदन सिंदूर गुलाल बाजे रे डमरू बाजू डम 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 दादी लांग दादी लांग दादी लांग दादी लांग धिक 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 तिनार बाजे रे विष्णु कमर साज लोचन की गोरी गाल चंदन सिंदूर गुलाल बाजे रे डमर बाजे डम 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 भोलेनाथ 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 असे भोले बाबा आहे. आणि मग त्या ठिकाणी ते अमृत जे होतं, जे मोहिनी रूप आहे, भगवंताने त्या ठिकाणी शांत केलेले आहे. जी सती आहे, आपली सती सावित्री कथा त्याच ठिकाणची आहे. अजून आपल्याला माहीत नाही आपल्या या भागातलं किती महत्त्व आहे. विशेष अंबाजोगाई आहे. अंबाजोगाईचं दर्शन केल्यानंतरच परळी वैजनाथचं दर्शन करावं असंही शास्त्र सांगितलेलं. कारण लग्नाला जाता जाता मुहूर्त टळलं होतं म्हणून महादेव तिथं थांबले. म्हणून अंबाजोगाई त्या ठिकाणी प्रकट झाली. अंबाजोगाईला गेले का तुम्ही? किती तुमच्या ह्या मराठवाड्यात किती किती सुंदर स्थान आहे. या स्थानाचं वर्णन होऊ शकत नाही. आणि म्हणून त्या ज्यावेळेस राक्षस जाळले आणि त्या पिंडीतून अमृतच निघायला लागलं, जे समुद्रातून निघालं त्या पिंडीतून निघायला लागलं, एवढं अमृत यायला लागलं. म्हणून त्या देवाचं दुसरं नाव आहे अमृतेश्वर. लक्षात घ्या. परळी वैजनाथचं दुसरं नाव काय आहे? अमृत निघालं तिथून. एवढं अमृत निघालं की बस कधी पिंडीतून. खूप एवढ्या चिंतनीय कथा आहे. कोणी एवढं चिंतन करत नाही, पण शिवमहापुराण कथा खूप सुंदर आहे. नुसतं आपण हे सांगतोय करा ते करा ते करा, पण हे करा हे कोणी कोणाला जर लवकर देवाची पूजा करायची असेल तर रात्रीची करावं. 12 ते 3 महादेवाची पूजा. महादेव तसं असं नाही, सकाळी करा, दुपारी पण, संध्याकाळी पण. 12 घंटे नाही, 24 घंटे भोले के दरबार खुला आहे. मंदिर पट बंदच नाही आहे.
शंकरा खूप सुंदर आहे. नाम तुझे बरवेगा शंकरा, नाम तुझे बरवेगा शंकरा, नाम तुझे बरवेगा शंकरा, नाम तुझे बरवेगा शंकरा. ऐसा सदा आनंद राऊळी, ऐसा सदा आनंद राऊळी, ऐसा सदा ऐसा सदा ऐसा सदा आनंद आनंद राऊळी. नी जा जा 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 रे 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 सा 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 नी प म रे म रे सा नी प म रे म रे सा नी प म रे म रे रे म बनी सा रे म बनी सा रे म बनी सा. ऐसा सदा आनंद राऊळी, विष्णुदास नामा पंढरपुरी, विष्णुदास नामा पंढरपुरी. हरि हरि बरवेगा देवा, हरि हरि बरवेगा देवा. शंकरा शंकरा शंकरा, नाम तुझे बरवेगा शंकरा, नाम तुझे बरवेगा शंकरा, नाम तुझे बरवेगा. म्हणून भाग्यवान आहात की आपण परळी बैजनाथचं स्मरण करतो 12 ते 3 एका दिवशी. कारण रात्रीच्या पूजनाला तसं दिवसभर पण करा, काय असं नाही. पण नाव काय, शिव रात्र, बरोबर आहे का नाही. आपण काय करतो, दिवसभर पूजा करतो आणि संध्याकाळी रात्रीची पूजा करा भगवान शंकराचे. काही काही लोक काय करतात, 12 वाजता जातात, 3 वाजेपर्यंत महादेव 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 नुसतं असं म्हणत बसतात. महादेव प्रसन्न होतात. जसं एखादी गाय असते ना, जन्मलेल्या वासराला जशी पाहण्यासाठी वात्सल्य तिचं तयार होतं ना, तसं नुसतं महादेव महादेव म्हटलं की भगवान शंकराचं प्रेम नाही, वात्सल्य तयार होतं. हे माझं लेकरू आहे, इतकं प्रेम निर्माण होतं. आणि जसं वासरू नुसतं तुम्ही बघा किती तडफडते त्या वासरासाठी. एखाद्या वेळेस संकट आलं ना, तर तुम्ही त्या वासराजवळ जाऊन बघा, वासर थोडं पुढं नेऊन बघा, गाय त्याच्या पाठीमागं पळत चालते. तसं एखाद्याला संकट आलं ना, भोले बाबा त्याच्या पाठीमागं पळत चालतो. तू माझी माऊली, मी तुझा बोताना. तू माझी माऊली, मी तुझा ताना. माझी प्रेम पाना, माझी प्रेम पाना. पांडुरंगे माझी प्रेम पाना. पांडुरंगे तू माझी माऊली, मी तुझा ताना. तू माझी माऊली, मी तुझा. फक्त वासरू तुम्ही जन्माल्यानंतर वडीत चाला पुढं, गाय पाठीमागं पळत चालते. जसं तुम्ही पुढं किती पळा, भोले बाबा तुमच्या मागं पळत चालतात. एवढं प्रेम निर्माण. पण करा भक्ती, खूप सुंदर आहे. आमच्या या ठिकाणी मेटे साहेब आलेले आहे, आपण खरंच टाळ्याच्या गजरात स्वागत करू. खूप मोठं कार्य केलं. त्यांची तब्येत बरी नव्हती, तरी पण आज पूर्णगिरी बाबा, जनार्दन बाबा यांच्या कार्यात खूप मोठा सहभाग असतो. आज दुपारी भेटायला आले दोघंजण. बाबाजी माहीतच नाही झाली येतो म्हणे कार्यक्रमाला. आता चांगली गोष्ट आहे. आणि म्हणून बाबाजींची कृपा, बाबाजींचा आशीर्वाद असतो. बाबा हो,
भगवान जनार्दन हे भगवान शंकराचं स्वरूप आहे साक्षात. तुम्हाला काय सांगावं, एकदा हरिद्वारला बाबाजी निघाले होते. हरिद्वारला एका बाउंड्रीवरती गाडी अडवली आणि अडवल्यानंतर तिथं पोलिसांनी सांगितलं एक गाडी थांबव, म्हणजे ट्रक पुढं चालली. त्यावेळेस खूप साधू संत गाडीत बसलेले होते. तिथं आमचे निफाडकर सर गाडी चालवायला होते. त्याने अहो आमचे बाबाजी बसलेले गाडीत. हा म्हणे अहो कितीतरी बाबा लोक चालले, मी काय कोणाला ओळखत नाही म्हणे. आता त्याला काय माहिती, तो हिंदी बोलणारा, फक्त एकदा दर्शन तर घ्या म्हणे. तो असं समोरून बाबाजीला असं एक कप्पा केलेला होता गाडीत, ट्रकमध्ये आम्ही बसायचो कायम. आणि त्या कप्प्यामध्ये असं सुंदर अशी बारदाण्याची गादी आणि बाबाजी त्याच्यावर बसलेले होते. घडलेली कथा आहे. सद्गुरू जनार्दन स्वामींकडे तो सहज असं पाहायला गेला की अरे हे आता त्यावेळेस बाबा लोक एकदम सगळे असे त्यागी बाबा लोक सगळे. तेवढ्यात आला आणि बाबाजींचा तो असं 2 फाटकाचा असा दरवाजा होता. असं बाबाजींचा दरवाजा उघडला गेला. बाबाजींचा दरवाजा उघडला. आता त्याला त्या ठिकाणी सद्गुरू जनार्दन स्वामी दिसले नाही, त्याला साक्षात भगवान शंकर दिसले. यात काहीच होतं. पागिला जटा जटा जूट असं सुंदर असं ते वर्णन, डोळ्याचे पारणं फुटलं असं. अक्षरशः बघितल्यानंतर त्यांनी साष्टांग दंडवत केला आणि कानाला हात लावले. अरे आपण ज्यांना एक बाबा समजत होते तिथं भोले बाबा आहे. त्याने तिथं 15 ते 20 दिवसाची रजा टाकून दिली. गाडीत बसला, सगळा कुंभमेळा केला. कुंभमेळ्यात बाबाजी गेले. बाबाजींनी सांगितलं पटकन आंघोळी करा, स्नान करा पटकन. सगळे भक्तगण म्हणू लागले बाबाजी परवणी तर उद्या आहे स्नानाचं. एक लक्षात घ्या, असं शास्त्र सांगतं की जर आपण कदाचित ज्या वेळेस अशा पवित्र स्थानावर जातो, अशा पवित्र आता आपण वर्णन केलं अशा ठिकाणी जाऊन त्या ठिकाणचं तीर्थ घेतो तर कुंभमेळ्याचं पुण्य मिळतं. म्हणून सद्गुरू जनार्दन स्वामी सर निघा निघा पटकन निघा. अहो बाबाजी आपण 3 दिवस अजून थांबणार होतो. नाही म्हणे. सद्गुरू जनार्दन स्वामीने त्या दिवशी का असं गाडी, फार मोठा पूल होता तिथं, पटकन गाड्या काढायला लावल्या. जेवढ्या बाबाजींची 20-25 लक्झऱ्या गाड्या सगळ्या निघून गेल्या. आणि नंतर बाबाजींचा पूल पार झाला, सगळं तिकडं निघून गेले आणि अर्ध्या तासाने सांगितलं की तो पूल पडून गेला. लक्षात घ्या. म्हणजे बाबाजींनी सांगितलं भाऊ आपण आज गेलो नसतो तर आपल्याला महिनाभर तिकडं जाता आलं. बाबाजींना सगळं कळत होतं बाबा. म्हणजे अक्षरशः चला म्हणे पटकन लवकर लवकर. नंतर बाबाजी इकडे आले, सगळ्या गाड्या व्यवस्थिशीर आल्या आणि मग तो पूल गेला. बाबाजींनी सगळ्या सांगितलं भाऊ मी अगोदरच का म्हटलो, मला माहिती होतं काय होणार आहे म्हणून मी तुम्हाला पटकन काढलं, नाहीतर आपल्याला 2-2.5 महिने इथंच थांबावं लागलं असतं. किती बाबाजींचे ही होती, दिव्य दृष्टी होती. जनार्दन स्वामी एकदा माणिक शेटच्या इथं होते आणि बागाला पाणी भरीत होते. अक्षरशः सद्गुरू जनार्दन स्वामींनी एका ठिकाणी गड्याचं काम केलं, गड्याचं माणिक शेटची तर. आणि त्या नौकराने सांगितलं आज बाबाजीला जाऊ द्यायचं नाही. आता आमचे परंपरा होती, आमच्या 2-3 पिढ्यांची परंपरा होती. आपल्या पंढरपूरची वारी आणि शंकर स्वामीची वारी, 4-5 पिढ्याची परंपरा होती. सद्गुरू जनार्दन स्वामींच्या सगळं आमच्या आजोबा त्या वारीला जायचे शंकर स्वामींच्या. त्याच्यानंतर आमचे पिता वगैरे सगळं अजूनही ती परंपरा चालू आहे. म्हणून त्या वारीला सद्गुरू जनार्दन स्वामी जायचे. म्हणून त्या ठिकाणी आम्ही अक्षरशः तुम्हाला सांगतो 3 ते 4 पिढ्याची पेटी पखवात, म्हणजे ती भिकाजी पाटील असतील, काशीनाथ पाटील असतील, पांडुरंग पाटील असतील, त्याच्यानंतर त्यांची पेटी आम्ही 5व्या पिढीत वाजवलेली आहे. एवढ्या दिवसाचा संप्रदाय घरात आहे. लक्षात राहू द्या. म्हणजे आज अर्ध्या हळकुंडात पिवळे नाही झालो आम्ही. खूप कितीतरी परंपरा लागते, कितीतरी पुण्य लागतं, कितीतरी सेवा लागते. सद्गुरू जनार्दन स्वामी आपल्या काखेमध्ये 3 भाकरी बांधायची आणि एकादशीला पंढरपूरला राहायचं. पंढरीचा वारकरी, पंढरीचा वारकरी. वेळ कमी आहे, आपल्याला
महापुराणाकडे जायचं. हे बाबाजी आले मध्ये म्हणून थोडंसं सांगितलं पाहिजे तुम्हाला. कधी कधी माहिती पाहिजे की बाबाजी वारी कधी चुकत नव्हते पंढरपूरची. एकदा श्रीधर काकाला सांगितलं, श्रीधर काका आज आपल्याला लासूर स्टेशनहून त्या वाण्या शेटचीतून मूर्ती घेऊ आपण. माझ्याकडे जेवढे दुकानात पैसे जमा झाले मी ती देऊन टाकतो, पण पांडुरंगाची मूर्ती आपल्याला घ्यायची आहे. ती पांडुरंगाची मूर्ती आणली. छोटंसं बाबाजीने स्वतःच विटाचं असं तरी मातीमध्ये रचलं आणि सांगितलं, अरे वा, एका कोपऱ्यात आता पांडुरंग बसवले. स्वतः पांडुरंगाची मूर्ती बसवली. आणि श्रीधर काकांनी सांगितलं, देवा आज तुम्हाला एकादशीला जायचं नाही, आता पांडुरंगाची इथं आलं तर मी कशाला एकादशीला जाऊ म्हणे. आता म्हणे एकादशीला पांडुरंग इथं आले कशावरून. बाबाजीने सांगितलं, भजन कर श्रीधर, पहाटे 4 वाजता मी ही जी घंटा आहे ही जर नाही आपोआप वाजली तर समजेल की माझा पांडुरंग आला नाही. आणि ज्या वेळेस पहाटे 4 वाजली त्या ठिकाणी दुकानाच्या पुढं बाबाजीने जे मंदिर बनवलं होतं ते 10 ते 15 मिनिटं आपोआप घंटा वाजत होता आणि सगळं दहेगाव गरजत होतं की पांडुरंग आले. यात घडलेल्या कथा आहे, सोपं आहे. आणि पांडुरंगाची भक्ती घरात होती. स्वतः पांडुरंगाची पूजा सद्गुरू जनार्दन स्वामी करत होते. आणि म्हणत काय, भगवान शंकराचा अवतार असून एक गोड असं भजन म्हणायचे, पाण्यात द्वारका, अरे पाण्यात द्वारका, दुधात खारका, विठोबासारखा देव नाही, विठोबासारखा देव नाही. बस बस बस, किती गोड म्हणत होते. हे सद्गुरू जनार्दन स्वामी नाही वळखता आले. आता या ठिकाणी भास्करगिरी महाराज आले. किती त्यागी महात्मा आहे, किती परंपरा मोठी आहे देवगडची. हा सांगा ना, किती किती मोठे संत आहे. भास्करगिरी महाराज शांती प्रज्ञ आहे. जसे एकनाथ महाराज शांत महान विभूती, तसे आमचे भास्करगिरी महाराज होते. आमचे वडील कायम त्यांच्याकडं पखाद वाजायला जायचे भास्करगिरी महाराजाकडं. फार आता त्यांनी उत्तराधिकारी एक महाराज नेमले, येऊन गेले इथं ध्वजारोहण येऊन गेले ना महाराज. किती संत परंपरा. इथं असं सांगितलं जातं की ज्यांचं आज शेवटी काल्याचे कीर्तने, त्यांचे गुरुवर्य काय नाव त्यांचं, त्यांनी हा सप्ताह चालू केला. म्हणलं वाह, कैलास महाराजांचं येतं ना शेवटी कोण महाराज राहतात, कैलास महाराज. हां बरोबर. किती मोठी परंपरा आहे की त्यावेळेस इथं काहीच नसेल, त्यावेळेस सप्ताह चालू केला. आजही ती परंपरा या भक्त मंडळाने चालू ठेवली. आपण धन्यवाद केलं पाहिजे त्यांच्या टाळ्याच्या. तशीच परंपरा आजही अखंड चालू आहे. आणि म्हणून आपण भाग्यवान आहात, खूप भाग्यवान आहात की आपण एक एक ज्योतिर्लिंग पाहणार आहोत. भगवान शंकराला धान्य व्हायचं. आता ऐका बरं, काही डोळे इकडं लक्ष राहू द्या, झोपू नका बरं का. कधी कधी वाटलं बी तर घ्या एक डुकला, तसं काही नाही. कथा फार सुंदर आहे. भस्म कोणी लावलं, आई तुम्ही लावलं बरं, भरपूर वा वा. भस्म लावत जा, किती छान आहे. तुम्हाला सांगितलं भस्म आपल्याला रुद्राक्ष आणि मुखात नमः शिवाय या गोष्टी पाहिजे. 3 गोष्टी पाहिजे. रामकृष्ण हरी म्हणा, नमः शिवाय म्हणा, राम म्हणा. कारण आपण सर्व सनातनी आहोत, धर्माचे पाईक आहोत. हे जे काही आपण म्हणतो हे पंथ 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 हे किती जरी वाढले पण आपल्या मनामध्ये एकच पाहिजे, तो म्हणजे आम्ही हिंदू आहोत, सनातनी आहोत, आम्ही हिंदूच्या एक कळस आहोत. हे बाजूला ठेवा. आपण कोण आहोत, आम्हाला धर्माचं कार्य करायचं. धर्माचे पालन, ओ धर्माचे पालन, म्हणून आपण ज्याच्यासाठी जन्माला आलो, ज्या भूमीत जन्माला आलो, ज्या मातीत जन्माला आलो, त्या मातीच्यासाठी ज्या संतांनं, ज्या प्रत्येक राजानं काय नसन केलं बाबा, त्या जिजामातेनं काय त्या बाळाला काय पाजलं नसेल की लेकरा अरे तुला धर्माचं रक्षण करायचं आहे. का आईनं त्या लेकराला संस्कार दिले असतील,
सद्गुरू जनार्दन स्वामींच्या माळसाईनं काय संस्कार दिले असतील, त्या अंजनी मातेनं मारुतरायाला काय संस्कार दिले असतील, आणि आम्ही सुद्धा आमच्या लेकराला हे संस्कार दिलेच गेले पाहिजे. तेव्हा आपल्या पवित्र धर्माचं रक्षण होईल. धन्य धन्य तोर आई शिवरायांची जिजाई, धन्य धन्य तोर आई शिवरायांची जिजाई, आज पूजितो महाराष्ट्र सारा. सर्वांनी वर हात करायचे, टाळ्यांच्या गजरात स्वागत करायचं आहे. छत्रपती शिवाजी महाराज की जय. मुद्रा मानाचा मानाचा जिजाईला, मुद्रा मानाचा मानाचा जिजाईला, हो मुद्रा मानाचा. शूर शिवबा साऱ्या शत्रूंचा मान उडवूनी भगवा झेंडा फडकविला, भगवा झेंडा फडकविला. माझा शिवबाण, माझा शिवबाण वीर शिवाजीनं महाराष्ट्र घडविला, माझा शिवबाण वीर शिवाजीनं महाराष्ट्र घडविला. शिवबाण महाराष्ट्र घडविला. जिजाऊ मातेनं जन्म दिला वीर पुत्राला, जन्म दिला वीर पुत्राला. आई भवानीचा त्याला वाहिल चरणाला, आई भवानीचा त्याला वाहिल चरणाला. त्यास स्वराज्याचा नाश गुलामीचा, त्यास स्वराज्याचा नाश गुलामीचा. रक्त अभिषेक करविला, रक्त अभिषेक करविला. छत्रपती शिवाजी महाराज की. माझा शिवबाण, माझा शिवबाण वीर शिवाजीनं महाराष्ट्र घडविला, माझा शिवबाण वीर शिवाजीनं महाराष्ट्र. आईचे संस्कारावर आपण बोलतो. हे संस्कार प्रत्येक आईनं आपल्या मुलावर दिले गेले पाहिजे, तरच शिवमहापुराण कथा श्रवण केल्याचं आम्ही तुम्हाला समजू. प्रत्येक आईनं आपल्या मुलाला, प्रत्येक आईनं आपल्या मुलाला हे संस्कार दिलेच गेले पाहिजे आणि गरजेचे. आज हे बघा, तुम्ही जर प्रार्थना करत असेल ना, मंदिरात जर बसलं असेल ना, एक तांब्या जर पाणी टाकला आणि परत जर तुम्हाला इच्छा झाली की अजून एक तांब्या पाणी टाकावं, आता बारं काही द्यायचं, खूप सुंदर आहे. एक फुल वाहिलं, अजून तुम्हाला वाटलं अजून 2 फुलं व्हावं. एक श्लोक म्हटला, अजून तुम्हाला वाटलं अजून 2 म्हणावं, त्यावेळेस समजायचं की आपली भक्ती भगवंत मान्य करतोय आणि आपल्यासाठी दरवाजे उघडतोय. असं एक श्लोक म्हणला की अजून म्हणा वाटतं, एक स्तोत्र म्हणलं की अजून स्तोत्र म्हणा वाटतं, त्या दिवशी समजायचं की देव आपली भक्ती मान्य करतोय. परंतु एक लक्षात राहू द्या, ज्या दिवशी आपल्याला असं वाटेल की नाही आता बस झालं, आज पाणी घालायला काही जायचं नाही, आज काय नाही, एकच स्तोत्र झालं, आज अर्ध स्तोत्र म्हटलं तरी बस होईल, समजायचं की आपण कुठंतरी कमी पडतो आहोत. असं मनामध्ये ज्या दिवशी तुमच्या येईल की आज नाही मंदिरात जायचं, आज काय नाही गेलं तरी चालेल, त्या दिवशी समजायचं की देव आपल्यापासून थोडं दूर जातो आहे. कळालं तुम्हाला? कोणाला कोणाला वाटतं असं? वर बोट करा की आज एक स्तोत्र म्हणलं नाही अजून म्हणायचं, आज देवाची स्तुती केली नाही, रंगून त्याच्यातच असं वेळ किती जातो कळतसुद्धा नाही. हे महत्त्वाचं आहे, सूत्र आहे, लक्षात राहू दे. एकदा तर आपण 12 ज्योतिर्लिंगाचं दर्शन करणार आहोत, 5-10 मिनिटात करू. जरी अर्धा तास आपल्याकडे शिल्लक असला तरी खूप सुंदर आहे. आपल्याकडे 2च दिवस शिल्लक आहे, एक आहे उद्याचा आणि परवा तर आपल्याला 3 ते 6, लगेच 2 तारखेला तर निघायचं आहे 6 वाजता, बरोबर. म्हणून तुम्ही भाग्यवान आहात. 12 ज्योतिर्लिंगापैकी पहिलं ज्योतिर्लिंग आहे सोमनाथ. कोणतं आहे? चालायचं का दर्शनाला? सगळ्याला दर्शनाला यायचं, बस लागणार नाही,
पैसे लागणार नाही, मनानं मानस पूजा करून यायचंय. 5च मिनिटात नेतो तुम्हाला, काहीच खर्च नाही, हालचाल सुद्धा करू नका, एवढं सुद्धा हालायचं नाही, तरी तुमचं दर्शन होईल. पहिलं आहे सोमनाथ. का निर्माण झालं सोमनाथ? सोमनाथ भगवान असं आहे की चंद्राला 27 पत्न्या होत्या. किती होत्या तुम्हाला? किती? 27. एक नाही, किती? पण 27 असून एका पत्नीवर जास्त जीव होता. तिचं नाव होतं रोहिणी. काय? रोहिणी नाव होतं, रोहिणी. म्हणून बाकीच्या 26च्या 26 म्हणायच्या आपल्या पित्याला. आता बरं हे अवघड असतं, बरेच दिवस मनात दुःख ठेवून ठेवून शेवटी मग आपल्या पित्याला जाऊन ज्यावेळेस दिवाळी गेले, बाबा विचारलं, दादा काही नाही, सांगू तुम्हाला? हा, मग काय सांगा ना. आईच ह्या लेकीचं आणि पित्याचं एवढं झळ असतं तो कोणालाच कळत नाही. पिता किती कठोर असो, कितीही कठोर असो, कितीही कठोर असो जगात. अरे जनक किती कठोर होते, विधेयी झालेले होते, पण सीतामाईला ज्यावेळेस वाटी लावलं ना, एका खांबाला धरून खळा 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 असं रडत होते. जोपर्यंत सीताची मैयाची पालखी दूर दिसत होती तोपर्यंत डोळे पुशीत होते. कंडा सासुराशी जा. वेळ कमी आहे म्हणून डोळ्यातलं पाणी पित्याचं तेव्हाच येतं. एक वेळेस किती मोठं दुःख घरात असलं तर ते कोरडे अश्रू आतच जातात, परंतु लेक वाटी लावायची म्हटलं तर प्रत्येक पिता खूप रडतो. तिचं काळजाचं देठ आज आपलं चाललंय. म्हणून सगळ्या 26च्या 26 आल्या, हात जोडले आपल्या पित्यापुढं. बाबा 1-2 वर्ष आम्ही काही बोललो नाही, पण आता आमची इच्छा आहे. म्हणजे काय बाळांनो, काय दुःख नाही तुम्हाला? म्हणे फक्त रोहिणीला जीव लावतात, आमच्याकडं बोलत नाही, पाहत नाही. अरे मी येतो समजून सांगतो. बाप असतो तो. लेकीसाठी आला, जावाई बापूला हात जोडलं, जावाई बापू असं करू नका, मी तुमच्या पाया पडतो. 27च्या 27 मुलं माझ्या मुली तुम्हाला दिल्या. सगळ्याला सारखं जीव लावा ना, काय फरक पडतो? तेवढं पुरतं चंद्र हा म्हटलं नक्की नक्की नक्की. परत पुढच्या दिवाळीला मुली आल्या, सांगितलं बाबा तुम्ही गेले सांगून, पण तसं काही त्यांचा स्वभाव बदलला नाही. मग स्वभाव बदलायचा असेल तर दयाने स्नान घाला ना महादेवाला. दयाने जर देवाला स्नान घातलं तर सगळं घर एक येतं, एक जीव होतं. लक्षात घ्या, दयाचं स्नान आहे देवाला, महादेवाला असं द्यायचं व्हायचं. सगळं घरातलं असं विस्कळीत झालं असेल तरी एक जीव होतो. कळतं येईन का तुम्हाला सगळ्याला? लक्षात राहू. म्हणून पित्याला राग आला. शेवटी लेकी आहे, लेकी सांगितलं, चंद्रा मागच्या वेळेस तुला माफ केलं, आता माफ नाही करणार. माझ्या लेकीला तू एवढा अंतर दिला, जा तुझ्या अंगाला कोहडं फुटल आणि रगतपिती होऊन जाईल. शाप देऊन टाकला. आलं का लक्षात? ऐकताय ना तुम्ही? शाप दिला, शाप. चंद्राचं अंग पार कोहडं फुटलं, अंगातून रगतपिती, रक्त गळायला लागलं, दुर्गंध सुटला. चंद्राला पश्चाताप झाला. असा हात जोडला चंद्राने, आता काय करावं? तेवढ्यात संत नारद आले. चंद्रा, ही रगतपिती कशानेच जाणार नाही, हा कोहड तुझ्या अंगावरचं कशाने जाणार नाही. जगात एकच देव आहे, तो म्हणजे महादेव. प्रभाक्षेत्रावर जा, मातीची पिंड कर, 6 महिने अखंड नमःशिवायचा जप कर आणि भगवान शंकराची पूजा कर, तरच हा सगळा रोग निघून जाईल. माणसाचा रोग निघून जायचा असेल तर महादेवाची पूजा करा. किती सोपं आहे. किती मोठा रोग झाला असेल शारीरिक, तर महादेवाची पूजा करा. गेलं चंद्रानं 6 महिने सगळे साधू संत आले, चंद्र आलं म्हणून सगळे देव आले आणि सगळ्यांनी पूजा केली. भगवान भोलेनाथ आशुतोष प्रसन्न झाला, कारण भगवंताला एक नाव आहे आशुतोष, थोड्या याच्यात प्रसन्न होणारा. आणि सांगितलं, भगवंत समोर दिसले आणि चंद्र सांगितलं, चंद्रा बोल काय पाहिजे?
चंद्राने सांगितलं, देवा तुम्ही आलात, आता काय मागायची गरज आहे, पण एक बघा ना, माझ्या शरीराकडे बघा, माझं अंगातून रक्त पडत आहे, दुर्गंध सुटला आहे. भगवंताची कृपादृष्टी झाली आणि त्या पिंडीकडं पाहिलं. भगवंताने सांगितलं, चंद्रा बघताच असं देवाने पाहिलं आणि चंद्राचा सगळा रोग संपून गेला, अंगावरचं सगळं कोहडं संपलं. एक चंद्रकुंड आहे, त्या चंद्रकुंडात स्नान करावं गेले तर तिथं खूप सुंदर आहे तिथं. आणि म्हणून सगळं रोग गेल्यानंतर चंद्रा पौर्णिमेला पूर्ण होशील आणि आमुष्याला एक किती सुंदर. मग चंद्राने सांगितलं, देवा माझ्यासाठी तुम्ही वरदान दिलं, माझं सगळं अंगावरचं गेलं, आज ह्या पिंडीचं काय करू. मग भगवान शंकराने सांगितले, 6 महिने तू मातीची पिंड केली आणि मला सगळ्यात जास्त जर आवडत असेल तर मातीच्या पिंडीची पूजा आवडते. महादेव म्हणतात, पहिलं ज्योतिर्लिंग जर निर्माण झालं असेल तर कशानं, मातीच्या पिंडीनं. घरात सुद्धा तुम्ही आणू शकतात, करू शकतात, लक्षात राहू द्या. आणि म्हणून मातीची पिंड केलेली होती. त्याच्यात भगवान शंकरानं प्रवेश केला आणि पहिल्यांदा प्रवेश करताना सांगितलं, तू चंद्र आहे, चंद्र म्हणजे सोम, म्हणजे तुझ्या नावानं आज या ठिकाणी प्रवेश करत आहोत. पहिली ज्योत या ठिकाणी माझं ज्योतिर्लिंगाच्या स्वरूपात प्रगट होणार आहे, म्हणून पहिलं ज्योतिर्लिंग सोमनाथ नावानं या ठिकाणी प्रसिद्ध होईल. बोला सोमनाथ भगवान की जय. सौराष्ट्र सोमनाथ, सोमनाथ भगवान त्या ठिकाणी पहिलं ज्योतिर्लिंगाचं सगळ्यांना दर्शन झालं. सौराष्ट्र सोमनाथमचं श्रीशैल्य मल्लिकार्जुनम काल पाहिलं आपण. मल्लिकार्जुनचं दर्शन झालं. श्रीशैल्य उज्जैन या महाकालला जाऊन यायचं का 2 मिनिटात. अजून आपल्याकडे 15 मिनिटं आहे. महाकालाचं दर्शन घ्यायला काय हरकत आहे. देवाचा देव महादेव आणि काल का काल महाकाल खूप सुंदर आहे. चंद्रसेन नावाचा राजा, तुम्हाला कंटाळत नाही आलं ना. 12 ज्योतिर्लिंग आहे, खूप सुंदर आहे. आणि एवढे 12 ज्योतिर्लिंगाचं आज दर्शन केलंच पाहिजे. सगळ्यांनी 2-3 ज्योतिर्लिंग करू, बाकीचे उद्या आपण पूर्ण करू. परंतु खूप सुंदर ज्योतिर्लिंग आहे श्रीशैल्य मल्लिकार उज्जैनियम. एक मुलगा सुद्धा तिथं चंद्रसेन राजा प्रदोष व्रत करायचा आणि प्रदोष व्रताच्या दिवशी भगवान शंकराची पूजा करायची. सगळ्यात जास्त प्रसन्न देव होत असेल तर प्रदोष व्रताने होतो. जसं एकादशी आहे तसं 3 तारखेला येणारा प्रदोष आहे. जर आपल्या मनोकामना लगेच पूर्ण व्हावा असं वाटत असेल तर 11 प्रदोष करा. आमच्याकडं असे हजारो लोक आहे की 1 प्रदोष 2 प्रदोष 3 प्रदोष आलं तर पेढे घेऊन येतो. बाबा झालं काम. खाली हातानं कोणीच जात नाही आतापर्यंत. जी असेल ती मनोकामना घेऊन येतात. प्रदोषच्या दिवशी नंबर लागेल राहत्या, बरोबर आहे की नाही भाऊसाहेब नगरेल असे. आणि प्रत्येकाच्या हातात पेढे राहतात. बाबा 11 नाही 3च प्रदोषमध्ये काम झालं. कोणी म्हणतं 4च प्रदोषमध्ये. एकाचं खरंच झालं. एकाचं प्रदोष वगैरे त्यांनी केलं, 3-4 प्रदोष केले आणि त्याचं खरंच खूप चांगलं लग्न झालं. इतकं सुंदर लग्न झाल्यानंतर मग तो परत आला. म्हणे बाबा, म्हणे काय आता या प्रदोषचं काय करायचं. म्हणलं आता किती झाले. म्हणे 4-5. म्हणलं अरे 11 सांगितले होते. मला वाटलं लग्न झालं आता द्यावा सोडून. लय अवघड असतं, आपल्याला स्वार्थी बुद्धी असते ना. म्हणून प्रदोष हे व्रत फार महत्त्वाचं. पुत्र संतानासाठी शनी प्रदोष करावा. आपल्याला शनीचा दोष जाण्यासाठी सुद्धा शनीचाच प्रदोष असतो. शनी प्रदोष खूप चांगला असतो. भूम प्रदोष म्हणजे मंगळावर येणारा मंगळाचा दोष जाण्यासाठी मंगळ प्रदोष करावा. आणि सोम वैभव सुख शांती आणि लक्ष्मी घरात येण्यासाठी सोम प्रदोष करावा. लक्षात राहू द्या. आणि म्हणून उज्जैन ही एक स्थान आहे. उज्जैन कोण कोण गेलं उज्जैनला. खूप सुंदर आश्रम आहे आपलं तिथं. 3 आश्रम आहे आमच्या आखाड्याचे, पंचदशनाम जुन्या आखाड्याचे. एक नीलगंगा आहे, एक दातार आहे आणि एक दत्त आखाडा आहे. म्हणजे तुम्हाला जर जायचं असेल तर राहण्याची उत्तम व्यवस्था आपल्या त्या ठिकाणी आमच्या आखाड्याच्या वतीनं त्या ठिकाणी नीलगंगेला होते. आणि दर्शनाची पण व्यवस्था होते. तिथं आमचा गोविंद म्हणून एक मुलगा आहे पत्रकार, त्याला जर नाव दिलं तर तो दर्शन पण करून देतो. उज्जैन. आणि भस्म आरती आपल्याला जायचं असेल तर भस्म आरती असते पहाटची, त्याला पण आपल्याला
त्यांच्याकडे जर आपण कॉन्टॅक्ट साधला तर आपले भस्मारतीसुद्धा देवाची मिळते, एवढंच लक्षात राहू द्या. देवाची भस्मारती पाहण्यासारखे डोळ्याचे पार न फिरतात. कोणची? महाकालेश्वराची. आम्ही बऱ्याच वेळेस केली. म्हणून तुम्हाला सांगतो की त्या ठिकाणी तो एक संत आपले ब्राह्मण देवता राहायचे आणि त्याला 3 मुलं होती. त्या ब्राह्मण देवता वेदात, आणि त्या ब्राह्मणाला ज्यावेळेस हा एक राक्षस दुर्गम नावाचा राक्षस आला, सर्व सृष्टीवर त्याने सर्व पार ब्राह्मण असो सगळं असो धर्म पार संपवायचा प्रयत्न केला. आणि म्हणून ही 3 मुलं त्यांचे भगवान शंकराची मातीचीच पिंड केली होती उज्जैनला सुरुवातीला. आणि त्या पूजा करताना फुलं वाहत होते. तेवढ्यात तो राक्षस आला आणि त्या ठिकाणी कोट बांधला, तर कोट तोडला, आतमध्ये आला. 3ही मुलं डोळे झाकून भगवान शंकराची आराधना करत होते. आता तिघांना वाटलं की भोले बाबा आता तुझ्या आराधनेशिवाय आम्हाला काहीच राहिलं नाही, आता वर बघावं तर हा राक्षस आमचे शिरशेत करून टाकेल. असं प्रार्थना करता 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 भगवान शंकर त्या ठिकाणी पूजा चालू आहे आणि तेवढ्यात राक्षस आला आणि त्यांच्या तिघांच्या मानेवर एक तलवार टाकणार तर माझा भोले बाबा प्रगट झाला. महांकाला अक्षरशः पाताळापर्यंत पाय गेले आणि असा उंच एक श्वास आणि बाहेर निघाला, ज्वाला बाहेर निघाली. राक्षसाचं त्या ठिकाणी भस्म झालेलं आहे. आणि भगवान शंकरानं भस्म, आता त्या ठिकाणी आपण म्हणतो स्मशाने स्वेडा, परंतु तसं नाही. स्मशानातलं भस्म नसतं राहत, चांगलं भस्म राहतं. आपण त्याला ते 3 प्रकारचं भस्म म्हणतो. देवाला भस्मारतीच्या वेळेस टाकलं जातं. भगवान शंकर त्या ठिकाणी दर्शन देऊन तिघांनी नमस्कार केला आणि त्या ठिकाणचं जे ज्योतिर्लिंग आहे ते एका मुलासाठी, मुलांनी तशीच पूजा केली. राजा चंद्रसेन आहे, त्याच्यावर सगळ्यांनी स्वारी केली आणि सगळ्या राजांना त्या ठिकाणी भगवान शंकराने दर्शन दिलं. असं तो चंद्रसेन राजाचीही कथा आहे. असं त्या ठिकाणचं ज्योतिर्लिंग म्हणजे उज्जैन. बोला त्या ठिकाणचं उज्जैनचं ज्योतिर्लिंग महाकालेश्वर भगवान की जय. महाकालम ओंकार ममलेश्वरम. ओंकारेश्वर नर्मदा माईच्या किनारी आहे. ओंकार. आता 2 पर्वत आहे, एक मेरू पर्वत की विंध्याचल पर्वत. आता मेरू पर्वत फार मोठा आहे. मेरू पर्वताचं ह्या ठिकाणी वर्णन येतं. कुठं? परळी वैजनाथकडं इकडं वर्णन. फार सुंदर कथा आहे. परंतु एक कथा आपण ओंकारेश्वराचं दर्शन घेण्याच्या अगोदर एक सुंदर असं भजन सर्वांनी म्हणूया आणि ओंकारेश्वराचं दर्शन करून या ठिकाणी थांबूया. जय जनार्दन. ऐसा डमरू बजाया भोलेनाथ ने, ऐसा डमरू बजाया भोलेनाथ ने, सारा कैलाश पर्वत मगन हो गया. ऐसा डमरू बजाया भोले, ताली ताली, हाँ, सारा कैलाश पर्वत मगन हो गया. ऐसा डमरू बजाया भोलेनाथ ने, सारा कैलाश पर्वत मगन हो गया. ऐसा डमरू बजाया भोलेनाथ ने, सारा कैलाश पर्वत मगन हो गया. डमरू को सुनकर राधा जी आए, डमरू को सुनकर राधा जी आए, डमरू को सुनकर राधा भी आए. राधा जी आए संग कृष्ण को लाए, राधा जी आए संग कृष्ण को लाए. सारे भक्तों का मन भी मगन हो गया, सारे भक्तों का मन भी मगन हो गया. सारा कैलाश पर्वत मगन हो गया. ऐसा डमरू बजाया भोलेनाथ ने, सारा कैलाश पर्वत मगन हो गया. तू ले हरि का नाम विठ्ठल पांडुरंगा, तू ले हरि का नाम विठ्ठल पांडुरंगा. पांडुरंगा पांडुरंगा
पांडुरंगा पांडुरंगा पांडुरंगा पांडुरंगा पांडुरंगा पांडुरंगा पांडुरंगा पांडुरंगा पांडुरंगा पांडुरंगा पांडुरंगा पांडुरंगा पांडुरंगा पांडुरंगा पांडुरंगा तुलेले हरी का नाम विठ्ठल पांडुरंगा तुलेले हरी का नाम विठ्ठल पांडुरंगा. चला आपण नर्मदा माईचं स्नान करू आणि लगेच ओंकारेश्वराचं दर्शन करू. कोणाला कोणाला यायचं बरबोट करा, लगेच दर्शन होईल. कोणाला नाही यायचं ओंकारेश्वर खूप सुंदर दर्शन आहे, अतिशय छान आहे. आम्ही नर्मदा परिक्रमा केली, तुम्हाला काय सांगावं, प्रत्यक्ष नर्मदामाई दर्शन देते प्रत्यक्ष. काही काही माणसाच्या मनात यायचं, बाबाजी आज आम्हाला आहे ना म्हणे एक, आता आपले लोक असतात, संसारिक लोक राहतात, आणि पायी पायी घेऊन चाललो त्यांना, आणि आज आम्हाला आहे ना जिलेबी खाऊ वाटली. म्हणलं परिक्रमाला आलो, आणि जिलेबी म्हणल्यानंतर पुढे गेलो आम्ही गुजरात प्रांतामध्ये. जे जिलेबी सुरू झाली, 1 महिना जिलेबीच होती. बाबा ही जिलेबी बंद करा म्हणजे आता. म्हणलं नर्मदा माईला सांगा. रस्त्यात एक राजस्थानी होतं, बरोबर आहे का, हे महाराज होते. त्याने असं दही घेऊन बसलेला होता, प्रत्येकाला असं दही वाटत. तिथं रस्त्याने ना 2 मिनिटाला असं बिस्किटचा पुडा वाटतात. असं इथपण इकडे गेलं का बिस्किट घ्या, चहा घ्या. प्रत्येक जण असं उभाच राहतात सेवेसाठी. आता तिथे एक राजस्थानी होता, तो दररोज सकाळी दह्याचे 2-4 असे मोठमोठे भरून आणायचं आणि वाटायचं. एक आमचं त्याच्यात अचानक बोललं म्हणे, बाबा या दह्याची कढी खायला भेटली तर बरं होईल म्हणे. लोक एवढे अवघड राहतात. हे महाराज लोक संगच होते. हे बघा नर्मदा माईच्या म्हणजे तिथं तुम्ही जे बोललं ना ते लगेच. आम्हाला तिथून जवळजवळ जायचं होतं 30 किलोमीटर पुढं जायचं होतं, जवळजवळ 25 किलोमीटर जायचं होतं. आम्ही त्या ठिकाणी गेलो, काय मनात आलं का तो पाठीमागचा माणूस त्याच आश्रमात जाऊन त्या मोठमोठ्या कॅन घेऊन तिथं कढी बनवत होता. सगळ्यांनी वरपून कढी खाल्ली. म्हणलं इथून पुढं काही बोलायचं नाही, गप नर्मदे नर्मदा मैया फक्त म्हणायचं. मैया अमर कंठक वाली तू हे बो जय हो. मैया अमर कंठक वाली तुम हो भोली भाली. हो तेरे गुण गाते गए साधु जय हो. तेरे गुण गाते साधु बजा बजा के ताली. मैया कंटक वाली तुम हो भोली वाली. नर्मदा मैया मेरी पार करा दो नैया. नर्मदा मैया मेरी पार करा दो. नर्मदा मैया मेरी पार कर दो तुम नैया. नर्मदा मैया मेरी पार कर दो नैया. नर्मदा मैया म्हणजे भगवान शंकराने खूप तपश्चर्या केली, आणि भगवान शंकराचा जो घाम आहे तो 1-2 बुंद खाली पडले, म्हणून त्या थेंबापासून नर्मदा मैया तयार झाली. नर्मदा मायाने सांगितलं तू माझी मानसपुत्री आहे. आता सांगितलं ना बापाचं लेकीत खूप जीव राहतो, म्हणून ती भगवान शंकरजी कोण आहे, ती लेक आहे. कलियुगातल्या सगळ्या नद्या आटतील, पण नर्मदा मैया तू आटणार नाही. लक्ष, एवढं वरदान दिलं. तिची धार कधीच आटत नाही. किती वरदान दिलेले आहे नर्मदा मैयाला. तुम्ही पाणी पिऊन बघा नर्मदा मायाचं, कधीच काही होणार नाही. इतकं सुंदर आहे, एवढी पहाड फोडत गेलेली आहे ती. तुम्हाला सांगतो 2-3ची दर्शनं अशी आमची एवढी भारी भारी झाले आईचे प्रत्यक्ष. भगवान शंकर तर आम्ही एकदा असं बसलो होतो आणि थकून गेलो. हे महाराजांनी दरवाजे उघडला आणि सहज पडायला लागलो. एक महाराज अशाच टाळे वाजायचे ना अशाच करायचे, अशाच टाळे वाजायचे ना अशाच करायचे. 1 तास झाला. आम्ही म्हणलं घ्या दरवाजाला ते असे एवढ्याच अंतरावर बसलो होते. बसल्यानंतर आम्ही घेतलो 1-1.5 तास. थोडीशी पटकन डोळा लागला एवढा चाललेलो होतो, आणि डोळा लागल्यानंतर परत उठलो, थोडं स्नान वगैरे करून थोडं प्रसाद घ्यायला लागलो.
तेवढ्यात ते दररोज महाराजांचं चालूच होतं असं म्हणलं मग आपण बोललो या आता इकडं. आल्यानंतर सांगितलं महाराज जी आप कहाँ से, आपको मालूम नहीं मैं हिमालय से आया हूँ. कानाला हातच लावला. म्हणलं हिमालयात तर भगवान शंकर आहे, तर मग दुसरं कोण आ सकता है म्हणे. या मी तर शॉक झालो. म्हणजे इतने देर से म्हणे आपको मिलने का था. मी आता हे महाराज होते जवळच होते आपल्या, त्यांना नमस्कार म्हटलं महाराज इकडं पायाला नमस्कार केला. पायाला त्याने आपला असा हात ठेवला आणि आम्ही फक्त दरवाजाच्या बाहेर चलो म्हणलं महाराज आपणीचे पंगत लगाएंगे चलो जो असं म्हणलो आणि दरवाजाच्या बाहेर निघालो. पाठीमागं पाहतो तर कोणीच नव्हतं. हे महाराज भोले बाबा. काय सांगावं तुम्हाला, एवढी सोपं गोष्ट आहे का. मग डोळ्याला पाणी आलं की अरे 3-4 तास आपल्यासाठी तिथं बसले, आपण कशाला दरवाजा लावला. असं कधी कधी खूप हे होऊन जातं, असं अंगाला शहारे येतात. आता ते नर्मदा परिक्रम पाहिल्यानंतर. म्हणून ओंकारेश्वर मेरू पर्वताने त्या ठिकाणचा दुसरा विंध्याचल म्हणे अरे मला मेरू पर्वतापेक्षा मोठं व्हायचं आहे. आणि म्हणून तपश्चर्या करायला बसला. 6 महिने तपश्चर्या. भगवान शंकरांनी सांगितलं तुला किती मोठं व्हायचं आहे, कशासाठी मोठं होतो, मी तुझ्यासाठी आलो ना. म्हणून भगवान शंकराची प्रार्थना केली. त्या ठिकाणचा विंध्याचल भगवान शंकराच्या ठिकाणी नतमस्तक झाला. अगस्त्य ऋषी ज्यावेळेस भगवान शंकराचं काल परवा आपण लग्न लावलं ना, लग्नाच्या वेळेस भगवान शंकराने अगस्त्य ऋषीला सांगितलं अगस्त्य ऋषी तुम्ही जा पटकन. तिथून मग त्या अगस्त्य ऋषीने त्या आपल्या त्या पर्वताला सांगितलं बाळा मी येईपर्यंत थोडं शांत राहा. आणि म्हणून इकडे गेले. या बाजूने इकडे लग्न लागलं. लग्नाला एवढे देव आले, सुरनर मोन किन्नर सगळे आले. आणि या बाजूने जी उत्तर दिशेची पृथ्वी अशी खाली जायला लागली. म्हणून आमच्या अगस्त्य ऋषीला सांगितलं होतं की तू काय जाय दक्षिणेला जा. ज्यावेळेस मग अगस्त्य ऋषी म्हणे देवा सगळे ऋषी म्हणे लग्नाला, मला लग्न नाही पाहायचं का तुमचं आलं, मला पण नाही म्हणे जा. दक्षिण दिशेला अगस्त्य ऋषी उभा राहिले आणि पृथ्वीचं समतोल साधलं. एका बाजूने सगळे देव ऋषी मुनी एकटे अगस्त्य ऋषी समतोल साधलं गेलं पृथ्वीचं. एक काय असेल एका आचमनात जर समुद्र पितात तर काय करू शकत नाही. मग देवाने सांगितलं अगस्त्य ऋषी तिथून लग्न तुम्ही माझं इथं पहा काय असेल. अगस्त्य ऋषी तिथून लग्न पाहत होते त्या ठिकाणी जाऊन म्हणजे. आणि मग भगवान शंकर एवढे प्रसन्न झाले आणि त्या ठिकाणी थांबले. देवानं ज्या विंध्याचलासाठी त्या तपश्चर्याने थांबले ते ओंकारेश्वर आणि या बाजूनी ममलेश्वर. ओंकार ममलेश्वर ममलेश्वर भगवान की जय. ऊंचे ऊंचे मंदिर तेरे ऊंचा तेरा धाम कैलाश वाले बाबा भोले करते हैं तुम्हें प्रणाम. अजब है तेरी माया अजब है तेरी माया जिसे कोई समझ न पाया. अजब है तेरी माया जिसे कोई समझ न पाया. गजब का खेल रचाया सबसे बड़ा है तेरा नाम. भोलेनाथ 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 भोले भोलेनाथ भोलेनाथ भोले भोलेनाथ भोलेनाथ भोले. अद्भुत है संसार यहाँ का कैसे तू निकलाए. तरह तरह के खेल जगत में हमने देखे आए. अद्भुत है संसार यहाँ का कह न कहते जाए. तरह तरह का खेल जगत ना हमने तू ही है भाग्य विधाता भक्तों का है दाता. तू ही भाग्य विधाता भक्तों का है दाता. सबसे बड़ा है तेरा नाम. भोलेनाथ 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 भोले भोलेनाथ भोलेनाथ भोले भोलेनाथ भोलेनाथ भोले.
क्या चाहिए तेरी धन और दौलत ना तुझ कंचन माया, तेरे लाल का दर्श करा दे मैं कैलाश। ओ घर में जोगी आया अजब है तेरी माया, तुझे कोई समझ न पाया, सबे बनाया तेरा नाम, तेरा नाम भोलेनाथ 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 भोलेनाथ। नगर में जोगी आया, नगर 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 में जोगी आया, यशोदा के घर आया, नगर में जोगी आया, यशोदा के घर आया, सबसे बड़ा है तेरा नाम, तेरा नाम भोलेनाथ 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 ओंकारेश्वर आपण दर्शन केलं. राहिलेले ज्योतिर्लिंग उद्याच्या याच्यामध्ये होतील. पूर्ण 12 ज्योतिर्लिंगाचं दर्शन होईल. विशेष उद्या आपल्याला अजून खूप काही ऐकायचं आहे, परंतु या ठिकाणी महाप्रसाद असतो, महाआरती असते. त्यामुळं जरी आपण थोडंसं लवकर या ठिकाणी घेतो, परंतु कदाचित उद्या थोडासा वेळ जास्त घेऊ. आणि मात्र परवाकडे एकादशी आहे. पहिल्या दिवसाची एकादशी धरत नाही, दुसऱ्या दिवशीची करतात. आणि म्हणून त्या एकादशीचं महत्त्व फार महत्त्वाचं आहे. शेवटचे 5, 6, 7 आपलं 1, 2, 3, 4, 5 तारखेपर्यंत गंगा स्नान करावं, दीपदान करावं, एकदा तरी गंगा स्नान करावं. ते म्हणाल इथून फार दूर आहे, त्याच्यापेक्षा बेलाच्या झाडाजवळ जायचं, तिथं थोडंसं पाणी घ्यायचं आणि अंगावर शिपडायचं, सगळे तीर्थाचं स्नान होऊन जाईल. किती सोपं आहे. त्यानंतर एक तरी दीपदान करावं. गंगेला करा, मंदिरात करा दीपदान. आता 5 गोष्टी 5 दिवसात सांगितलेल्या आहे. शेवटी कार्तिक महिना आहे. तुळशीला एक तरी असं अंगावर लाल कपडा टाकावा छोटासा, आणि तो लाल कपडा टाकला की तोच आपल्या घरात कायमस्वरूपी पूजाला ठेवावा. घरात वादविवाद कधी मैया होऊ देत नाही. एक पिवळा कपडा टाकावा. पिवळा वेगळा आहे, पिवळ्याचं शास्त्र वेगळं आहे. ज्याचं संतान टिकत नाही, मुलबाळ टिकत नाही, तो कपडा तुळशी मातेवरती ठेवायचा ह्या दिवशी, आता एकादशीच्या दिवशी, आणि तो काढून आपल्या जवळ ठेवायचा. ज्याची पुत्र संतान टिकत नाही त्याच्यासाठी पिवळा कपडा आहे. आता ते खूप वेळ जाईल त्याला, आपण उद्या जास्त याच्यातच सांगूया. म्हणून या ठिकाणी तुम्ही मोठ्या संख्येने आलात या धर्मकार्यासाठी. या धर्ममंडपामध्ये शिवमहापुराण कथा श्रवण करत आहात, आणि ही श्रवणीय कथा आपल्याला आपली व्यथा निवारण करते, आपलं सर्व दुःख दारिद्र्य दूर करते. इथं येता क्षणी भगवान शंकराचं स्मरण करता क्षणी आपल्याला सगळे संकट दूर जातात आणि सुख संपत्ती आपल्याला नक्की परमेश्वर प्रदान करतो. अशी ही कथा आहे. आणि सर्व महापातकाची होळी होते आणि आपल्या जीवनाचं सार्थक होतं. अशी शिव महापुराण कथा तुम्ही गोड असे सर्वजण श्रवण करत आहे. उद्याचा तोच टायमिंग राहील, सायंकाळी 6:30 ते 9 वाजेपर्यंत. उद्या मात्र वेळेवर या. आम्ही 6:30 म्हणजे 6:30 वाजता
व्यासपीठावर उद्या खूप काही सांगून जायचं आहे आणि परवा मात्र एकादशीचं 3 ते 6 असा हा टायमिंग राहील दुपारी. ओम नमः पार्वती पते हर हर महादेव कृष्ण भगवान गुरुदेव दत्त 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 सद्गुरु जनार्दन स्वामी महाराज पार्वतीश्वर भगवान बगीश्वर महाराज कुंडलिका वरदे हर विठ्ठल ज्ञानदेव तुकाराम हरिनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज. उद्योजक मेटे साहेब आज परिवारासह या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचे या ठिकाणी मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करतो आणि त्यांनी या आरतीसाठी या ठिकाणी यायचंय अशी विनंती करतो. त्याचप्रमाणे आपल्या पंढरपूरचे ग्रामसेवक प्रकाशजी तुपे साहेब हेही या ठिकाणी सपत्नीक हजर आहेत. त्यांनी आरतीसाठी यायचंय. त्याचप्रमाणे वळदगावचे ग्रामसेवक प्रल्हाद रिंडे पाटील यांनी या ठिकाणी सपत्नीक समोर घ्यायचंय. त्याचप्रमाणे आपल्या बागाचे तलाठी मान्य श्री स्वप्नीलजी शेळके यांनी समोर यायचं आहे. तसेच पंढरपूरचे आताचे जे ग्रामसेवक आहेत हरीशजी आंधळे साहेब यांनी या ठिकाणी सपत्नीक समोर यायचं आहे आणि आरतीसाठी या ठिकाणी उभं राहायचं आहे. त्याचप्रमाणे आपल्या छत्रपती संभाजीनगर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक महेंद्र कोतकर यांनी सपत्नीक या ठिकाणी समोर यायचं आहे, आरतीसाठी उभं राहायचं आहे. त्याचप्रमाणे निरीक्षक वन विभागाचे पेरकर साहेब हेही या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांनी समोर यायचं. वार्ता विघ्नाची पूर्वी पूर्वी प्रेम कृपायाची सर्वांगी सुंदर कुटी सिंदुराची कंठी जळकी माळ गळा शुभी माळ मुक्ता फळाची मात्रे मन स्मरणे मात्रे मन कामना पूर्ती रत्न खचित फरा तुझ गवरी कमरा चंदनाचे ओटे गोंगोंकेश्वरा हिरे चढिता बप शोभत वरा दिनो भोरे जरणी घगर्या. जय देव जय मंगल मूर्ती हो श्रीराज मूर्ती सदमात्रे मन स्मरणे मात्रे मन कामना लंबोदर पीतांबर शनिवर वंदना सरळ सोंड वक्र तुंड त्रिनयना दास रामाचा वटपाही सदना संकष्टी पावावे दिवाणी रक्षा सुरवर वंदना जय देव जय देव जय मंगल मूर्ती हो श्रीराज मूर्ती श्री मन स्मरणे मात्रे मन श्री शिव पुराण शिवजी की आरती कीजिए, शिव चरणों में ध्यान अपना दीजिए. पुराण शिव की आरती कीजिए, शिव चरणों में ध्यान अपना दीजिए. ये महाग्रंथ है शिव पुराण सन्मार्ग दिखाने वाला, सब बिगड़ बनाने वाला, सब बिगड़ी बनाने वाला, सब बिगड़ी बनाने वाला. सुनते तू जान करते है दान, सुनते तू जान करते है दान. शिव अमृत रस को पीजिए, शिव चरणों में ध्यान अपना दीजिए. शिव पुराण शिव जी की आरती कीजिए, शिव चरणों में ध्यान अपना दीजिए. जाति अनूप कल्याण रूप ये सबको मन को भाए, मन मंदिर में बस जाए, मन मंदिर में बस जाए, मन मंदिर में बस जाए. शिव ध्यान लगा मन को भी जगा, शिव ध्यान लगा मन को भी लगा, तन मन धन अर्पण कीजिए, शिव चरणों में ध्यान अपना दीजिए. श्री शिव पुराण शिव जी की आरती कीजिए, शिव चरणों में ध्यान अपना दीजिए.
हजार शोको का सार ये पावन ग्रंथ कहाए शिव की महिमा बतलाए शिव की महिमा बतलाए शिव की महिमा बतलावे हो जा तुरीत विषयोपजी हो जा तुरीत विषयोपजी मन कामना फल सब दीजिए शिव चरणों में शिव पुराण शिव जी की आरती कीजिए शिव चरणों में जान अपना दीजिए ये विश्वनाथ करते संगात सब दुख मिटाने वाला बिगड़ी को बनाने वाला बिगड़ी को बनाने वाला बिगड़ी को बनाने वाला जप नमः शिवाय ओम नमः शिवाय जप नमः शिवाय ओम नमः शिवाय जीवन सफल सब कीजिए अपना शिव पुराण शिव जी की आरती कीजिए शिव चरणों में जान अपना दीजिए स्वामी जनार्दना जनार्दना ओ वाणी को आरती स्वामी जनार्दना जनार्दना ओ वाणी को आरती पंचप्राणाची करुणी मंत्र पंचप्राणाची करुणी मंदिर नेत्राच्या पूर्वभाती नेत्राच्या पूर्वभाती स्वामी जनार्दना जनार्दना ओ वाणी को आरती जनार्दना जनार्दना ओ वाणी को आरती शिवरूपी श्री शिव संतान नमो नारायणानंदा नमो नारायणानंदा नम्रपणे हात पतो माता नम्रपणे हात पतो माता पाहुनियाचे मूर्ती पाहुनियाचे मूर्ती स्वामी जनार्दना जनार्दना ओ वाणी को आरती जनार्दना जनार्दना ओ वाणी को आरती लल्लाटी बसमटीला करा रुद्राक्षाचा माळा करा रुद्राक्षाचा माळा तव दरासी येतानाता करणाची ताणाचा होई इच्छापूर्ती होई इच्छापूर्ती स्वामी जनार्दना जनार्दना ओ वाणी तो आरती स्वामी जनार्दना जनार्दना ओ वाणी तो आरती अचलाची तू माऊली तीन रासांची सामुने तीन रासांची सामुने जटात भरे श्रीराम जटात भरे श्रीराम लवटून करणी लवटून करणी स्वामी जनार्दना ओ वारी तो आरती स्वामी जनार्दन जनार्दन ओ वारी तो आरती अपराध घालून मोती कामसत्वर जग जेते कामसत्वर जग जेते अनंत रामेश्वर तुझला अनंत रामेश्वर तुझला विघ्ने अनेक हरती विघ्ने अनेक हरती स्वामी जनार्दना जनार्दन ओ वारी तो आरती स्वामी जनार्दन जनार्दन ओ वारी तो आरती आरती आनंद भुजा विठू पंढरीचा राजा चालती उपचार फणी सारळी पूजा आरती अनंत हे पैसा भरणाये नबळे निगवाटाये फुलला भक्ती भाव लाभ घेतला देई आरती अनंत भुजा विठू पंढरीचा राजा चालती उपचार मनी सारळी पूजा आरती अनंत भुजा हे अनिर्वाच्य शुद्ध बुद्ध
शुद्ध भूत उभा नाही राणीत राम जनार्दने बाई जोडाली वेद आरती अनंत भोजा पंढरीचा राजा रतलती उपचार मने सारणी पूजा आरती अनंत भोजा धूप दीप झाला आता कापूर आरती शिवा कापूर आरती रत्न जडीत सिंहासनी देवाची मूर्ती धूप दीप झाला आता कापूर आरती शिवाचे मूर्ती सरपुरा समनिर्मळ माझे मानस राहू दे माझे मानस राहू दे कर्पूरात भाव भक्तिदा सुगंध वाहू दे नयनिधान मुखे राम हृदयी तव मूर्ती देवा हृदयी तव मूर्ती भाव भक्तीने केली देवा अपुरारती ध्यान करे ना करे काही देवा काय काही शब्द रूपी रमला भात पाई धूप झाला आता कापूर आरती देवा कापूर आरती नंद दडीत सिंहासनी देवा कालीन लोटांगण वंदीन चरण मंडोळ्यान पाहिन रूप तुझे लिंगेनंद भोजन भवे वाळून म्हणे नमा त्वमेव माता पिता त्वमेव त्वमेव वरदपुत्र त्वमेव त्वमेव विचारण तमेव तमेव सर्वं मम देव देव धर्म की जय हो विश्व का कल्याण हो विश्व का कल्याण हो प्राणियों में सद्भावना